व्हायरल होता व्हिडिओ की निलंग्याचा पोपट असा उल्लेख केला जातो, काय बोलतो? नाही, ती संस्कृती बरोबर नाही. मी त्यांना बेंडकुळी म्हणतो, बेडूकुड्या मारलेल्या असं म्हणल्यानं जमतंय का? तुम्ही विचाराचं तत्वाचं बोला. तर काय उगा काही मुद्दे नसले की वेडपटासारखं काहीतरी बोलायचं. हां, मला त्यांनी पडलेला म्हणले. होय, मी पडलेला आहे. त्यांचे वडीलही निवडणूक लढवली होती विधानसभेची, ते पण पडले होते. पण 1,00,000 मतं घेणं किती अवघड असतंय ही त्यांनी त्यांच्या वडिलाला विचारलं तर जास्त कळेल. त्यांनी म्हणले होते मी काय तर गाडीत बसून फोन लावला म्हणून. मी 31 वर्ष झालं राजकारणात आहे. त्या काळचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री असलेले आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय निलंगेकर साहेब, गृहमंत्री होते तेव्हा चाकूरकर साहेब, त्यांच्या सहित सगळ्याच्या विरोधात काम केलेला मनुष्य आहे. त्यावेळी मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मुद्द्याच्या आधारावर कुलून बोलत असतो. मुद्दा जर सापडला मला आणि 31 वर्षात कधी माघार घ्यायला नाही. ओके, ह्यांना कोण आहे? त्यांनी मी दिलेलं आहे महापौरपद, अमित भयांतर दिलेलं आहे. पण एक जे मत होतं, ज्या मतावर त्यांनी झाले, ती माझ्या मनसेतून आलेल्या भाजपमधल्या एका सदस्याला पुढून मी दिलतो. त्यांना महापौर करण्यात माझा वाटा आहे. काय ह्यांना फोन करायची गरज नाही? काय ह्यांना कसं फोन करीन मी? किमान खरं बोला. किमान तुम्ही हावच महापौर, ती बी माझ्या उपकाराखाली आणि भैयाच्या उपकाराखाली. त्याच्यामुळं होतो, हाव नाही होतो आणि कधी होणार बी नाही. त्याच्यामुळे जास्त बोलायचं नाही. जेवढं मुद्दा आहे तेवढं बोला. मलाही लय बोलता येते, त्याच्यामुळे भानगडीत पडू नका.